उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर जात आहेत। आज सकाळी 11 वाजता परभणी येथे उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे। परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी अलीकडेच ठाकरे गटाची साथ सोडल्यानं या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। यानंतर दुपारी 3:30 वाजता धाराशिव येथे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील। धाराशिव हा खासदार ओमराजे निंबाळकरांचा मतदारसंघ आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीका केली आहे। आता भरपूर उशीर झालाय, त्यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत। हा दौरा माफी दौरा आहे। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसाठी नाही तर मुलाचं करिअर वाचवण्यासाठी दौरे करतात अशी टीका त्यांनी केली आहे। 6 खासदार त्यांना सोडून गेले, त्यांच्या पक्षाला सोडून गेले, त्यांच्या नेतृत्वाला सोडून गेले आणि इकडे आल्यानंतर हा भरपूर उशीर झालाय। माध्यमातनं ह्या चर्चा तर होत्याच। जर त्यावेळी तुमचं जर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जर गेला असतात तर त्याचा फायदा झाला असता ना। त्यांच्याशी बोला, जे लोकप्रतिनिधी 3-3 टर्म 2-2 टर्मला जे निवडून आलेत लोकांमधनं, त्यांच्याशी खुल्या मनाने नेतृत्व म्हणून बोला ना। त्यांचे प्रश्न समजून घ्या। तू का नाराज आहेस ते विचारा, तू का बाबा इकडे तिकडे जातोस ते विचारा। आज सगळं झाल्यानंतर ही वराती मागणं घोडं फिरण्यासारखं आहे। आता बातमी आहे बीडमधून। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता विलास घुले हत्येनं बीड हादरलाय। पुरवणी जबाबात नाव आल्यानंतर खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेची एसआयटीनं 4 तास चौकशी केली आहे। हॉटेल चालक विलास घुलेच्या हत्या प्रकरणात राजकीय रंग मिळालाय। नुकतीच धनंजय मुंडेंनी घुले कुटुंबियांची भेट घेतली। बजरंग सोनावणे पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता। त्यामुळे या प्रकरणावरून मुंडे विरुद्ध सोनावणे असा सामना पाहायला मिळतोय। दरम्यान आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केज बंदची हाक दिली होती। केज तालुक्यातल्या टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले याची 20 जून रोजी एका टोळक्यानं चाकूनं हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेला विलास याला आपला जीव गमवावा लागला होता। उनको हमने कल ही नोटिस दिया था कि आज हाजिर होने के लिए, तो हाजिर हुए थे टाइम पे। एंड उनको पूरा क्वेश्चन पूछताछ किया कि तुमने कहा उनका वेयर अबाउट्स और उनका कोई लिंक इन्वॉल्वमेंट और पूरा जो भी कहना है वो पूरा हम डीप एनालिसिस किया। पूछा है कि जो भी इन्वेस्टिगेशन रिलेटेड है सब पूछा है, तो जो भी बाहर आता है इन्वेस्टिगेशन के अकॉर्डिंग हम वी विल मूव हेड। आरोप यही था कि उनका एक थार गाड़ी है 1616, तो उसका बारे में वो पूछताछ कर रहे थे। तो उसका भी हम देख रहे कि वो गाड़ी किधर था, कितने टाइम पे किधर था और किधर किधर गया है, और इन्होंने भी इनका टाइमिंग वगैरह कि किधर था और कुछ मिलता जुलता है क्या, सब तपास में चालू है। सत्य परेशान करता है, पराजित नहीं। समोर हे चौकशीचा भाग आहे। चौकशीला पूर्ण सामोरं जाणार म्हणून सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे। काल एसआयटी पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती। मी रात्री सकाळी पर्यंत एसआयटीची सर्व टीम माझ्या घरी होती। लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय। बीडच्या केज तालुक्यातील हे वेगळा प्रश्न केला जातो। एकदा थार गाडी गेली म्हणलं जातंय, एकदा थार गाडीमध्ये माझा मुलगा होता म्हणलं जातंय, एकदा असं सांगितलं जातंय की नाही त्या मुलांना गाडीत घेऊन घेतला, एकदा सांगितलं जातंय की पोलिसला दाब दिला, एकदा सांगितलं जातं की गुन्हा नोंद करायचा नाही म्हणून त्यांनी सांगितलं। गेल्या क्षणाला मीडिया समोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्या दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा। बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झालाय, त्यामुळे काळापासून पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला टाकले तर त्यानं दिसतं कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं माफी मागेल। विलास घुले खून प्रकरणात मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासासंदर्भात महत्त्वाच्या मागण्या केल्या। मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यानंच या खुनाचं षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय। तसेच स्वतः लांड कुटुंबियांना सातत्यानं धमक्या येत असल्याचा दावा करत पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे। दुसरं जी की मला सारख्या कंटिन्यू धमक्या येतात किंवा एक काल दिवसव्यापीच्या आवारामध्ये खुन्नस देणं, धमकी देणं, त्यासाठी एक संरक्षणाचं एक पत्र दिलंय आणि माझ्यावरती आणि उमेश मानेवरतीही
त्यांना खोटे गुन्हे दाखल करून ह्या न्यायाच्या भूमिकेतून कसं ह्यांना डायव्हर्ट करता येईल ह्याचे प्रयत्न चालू. त्यासाठी मी SP साहेबांना बोललो. SIT मध्ये बी काही कर्मचारी हे करायचे होते, ॲड करायचे होते, ती आम्ही ती नावं आज SP साहेबांना दिलेत. त्या दिवशी हानमार करताना बाप्पाचं आणि त्यांच्या मुलाचं नाव म्हणजे बाप्पाचं नाव घेत होते शेतामध्ये, बजरंग बाप्पा म्हणून. तुला जीव मारला तरी आमचं कोणीच काही करू शकत नाही. आम्ही ते आमचे पाहुणे आहेत असं म्हणत होते. पुढं काय तिथून पुढं आई वडील आणि भाऊ आणि भाऊजाईनं त्यांनी सोडवासोडी केल्यानंतर ती निघून गेली. ती मला म्हणले पोळ्यात आहेस आणि तू जिथं दिसतील तिथं तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही. तू इथून शेत विकून जा. आता तू कोळगांडाच्या अवलाद आहेस, तू महादेव कोळेची ही आहेस असं म्हणून त्यांनी तिथून मला खाली पाडून नरड हे दाबलं. बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळालंय. कोर्टानं डॉक्टर रवींद्रपाल सिंग याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्रह्मपुरी न्यायालयात काल आरोपी रवींद्रपाल सिंग आणि पोलिसांच्या वकिलांमध्ये 3 तास जोरदार युक्तिवाद झाला. आरोपीला जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळावी आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सखोल तपास करावा यासाठी पोलिसांनी आपल्याकडील सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले. गुन्ह्याचं गांभीर्य आणि आरोपीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील लागेबांधे लक्षात घेता सरकारी वकिलांनी न्यायालयात जवळपास 3 तास युक्तिवाद केला. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य विशद करणारे तब्बल 35 मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीच्या वकिलांनी पोलिसांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सादर केलेले ठोस पुरावे ग्राह्य धरत न्यायालयानं आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल होणार असून पेपर तपासण्यासाठी आता AI ची मदत घेतली जाईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी परीक्षा मंडळाकडून 3 विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्यानं बदल करण्यात येत आहेत. इयत्ता 1ली ते 4थीचा अभ्यासक्रम यापूर्वीच बदलण्यात आलाय. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम बदलला असून पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीचा अभ्यासक्रम बदलला जाईल. त्यानंतरच्या पुढील वर्षात इयत्ता 8वी, 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम बदलण्यात येईल. पक्षांतर केलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत आहेत. अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 3 वाजता शहरातल्या सीताई मंगल कार्यालयात होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या सभेत ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावर काय भूमिका मांडतात, कोणते आरोप करतात आणि कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्यासोबत आहेत. अप्पासाहेब, खरं तर या जाहीर सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये नेमकं कसं चित्र आहे, कसं वातावरण आहे? फुटीर खासदाराच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. आज धाराशिवमध्ये सभा होतीये. ओमराजेच्या गडामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू. आपण पाहू शकतात बॅनर लावले, ठिकठिकाणी भगवे झेंडे आहेत. अक्षय भगवमय वातावरण जे आहे ते शिवसेनेकडनं करण्यात आले, ठाकरे गटाकडनं करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरांनी बंड केला आणि शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यावेळेस मात्र जुने शिवसैनिक आहेत ते कुठेतरी एकवटताना दिसत आहेत. शिवसेनेमध्ये दुपळी पाहायला मिळते. माजी जिल्हा प्रमुख आहे, कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर अजित पिंगळे यांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख होते अनिल खोचरे, जे जुने नेते होते, त्यांच्या मुलाकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले. हे कुठेतरी सूचक संकेत आहेत ओमराजेंच्या विरोधात. आता शिवसैनिक, जुने नवे शिवसैनिक आहेत ते एकवटताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष असेल की ओमराजे शिवसेनेमध्ये गेल्यानंतर जे पूर्वी शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये जी लोक गेलेली होती ती पुन्हा स्वगृही परतणार का याकडेही लक्ष आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतील उद्धव ठाकरेंच्या गटाची जी लोक आहेत ती काय भूमिका घेतात, त्यांच्यामध्ये असणारी संभ्रम अवस्था आणि आज ते व्यासपीठावर हजेरी लावणार का, सभास्थळाला हजेरी लावणार का याकडे लक्ष आहे. जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. कैलास पाटील आमदार असतील, प्रवीण स्वामी असतील, यांच्याकडनं ही तयारी आहे आणि बॅनर लावून, भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे. आता उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार, ओमराजेंबद्दल काय बोलणार, कारण निष्ठावंत म्हणून ओमराजेंची ओळख, त्यांच्याबद्दल काय बोलणार याकडेच लक्ष आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
तालुक्यातल्या देऊळगाव इथल्या इसवीश्वर या नाल्याला अचानकपणे पूर आलाय. पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेली आहे. मयताच्या घरी आलेल्या पाहुण्याची कार होती, जी काही क्षणातच पुराच्या प्रवाहात वाहून गेली. सुदैवानं वाहनात कुणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पूर आलेले नाले आणि पुलावरून वाहत असलेलं पाणी रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय.